नमस्कार, मायेचा स्पर्श चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी। त्यासाठी मी इथे ज्वारीचे पीठ घेतले आहे, त्यामध्ये थोडं मी मीठ टाकलेलं आहे आणि मी असं कोमट पाण्याने मळून घेते आहे। जर पीठ हे जुनं असेल तर आपण कोमट पाण्यानेच मळायचं आहे आणि नवीन असेल अगदीच 1-2 दिवसांनी दळून आणलेलं असेल तर आपण हे साधं थंड पाण्याने मळून घेतलं तरीही चालेल। इथे मी आता हे छान असं मळून घेते आहे पीठ। आपल्याला भरपूर वेळ हे खूप व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी असा एक गोळा घेतलेला आहे आणि हे बघा या एवढ्या मीडियम आकारामध्ये, आणि ही आपण न थापता चपातीसारखी लाटून घेणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हिला अशी लाटून घ्यायची आहे। खूप असं प्रेस करायचं नाही आहे, एकदम असं हलका हाताने आपण हिला हळूहळू लाटून घेणार आहोत। जर आपलं पीठ हे व्यवस्थित मळलं ना तर भाकरी ही फाटतही नाही आणि व्यवस्थित लाटल्या जाते। आता बघा मी तवा इथे गरम करायला आधीच ठेवलेला, तो छान असा गरम झालेला आहे आणि यावर अशी भाकर टाकली। वरून आपण असं थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि वरचं पाणी सुकल्यावरच आपल्याला ती पलटी करायची आहे, त्याआधी ती पलटी करायची नाही। आणि हे बघा, आणि आपण दोन्ही साईडनी हिला छान असं भाजून घेऊया। हे बघा मी आता तिला परत पलटी केलेली आहे आणि इथे आपण हिला छान असं हे करूया। बघा ही मस्त अशी इथे फुगते आहे। वाह, क्या बात है, एकदम छान। गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकरी ही कधीही उत्तम। ती भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यामध्येही तिचा उपयोग होतो। त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते। मधुमेह लोकांकरिताही ती अगदी उपयोगी। आणि दोन्ही बाजूनी आपण अशी ही छान इथे भाजून घेतली आहे। बघा ही इतकी सॉफ्ट आणि छान अशी नरम झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।